शुभ सकाळ मंडळींनो. हे बघा पाऊस बघा केवढा पडला होता काल. हे बघा पूर्ण चिखल झाले. आज मी 2 ब्लॉग बनवायला जातो. पहिल्यांदा मी म्हणत होतो की मला बनवायचे 2 ब्लॉग, गोरेगाव पनवेल आणि प्रगती एक्सप्रेसचा शॉर्ट असणार आहे. पनवेल टू CST तुम्ही बघितला पण असेल तो ब्लॉग. हे बघा खार रोडला अजूनपर्यंत लाईटनिंग आहे. असे लाईट चालू आहे आणि मी फिलहाल तर चाललोय आपली 6:44ची गोरेगाव लोकलनी गोरेगावला. इथे 6:23ची लावले पण बघूया 6:23ची 6:23नी जाईल नाही तर 6:44. जर गर्दी असली 6:23ला तर मी 6:44नी जाईल. अगर त्याला गर्दी असली तर राहून दे. मी खोटा नाही बोलत. अरे मगाशी 3 मिनटं होता, मग परत 4 मिनटं, मग आता परत 3 मिनटं झालं. हे काय वाटतं कुठली तरी 6:23च्या नंतरची पण आहे तर तिला त्या साईडला थांबवलं आहे. ती वेस्टर्न रेल्वेवरून येते आणि आपली हार्बर लाईनवरून त्या गाडीला त्या साईडला थांबवलं आहे. आणि आपली येते सिमेंट्स. ही गाडी लगभग 10 मिनटं थांबली होती. आता फायनली निघाली आहे. हे बघा आपली गाडी अराईव्ह करताना खार रोड रेल्वे स्टेशनला. कोणतरी दरवाजावर लटकून नाही दिसत आहे पण हा गर्दी असेल वाटतो. हे बघा आपली सांडपाडा कारशेडची हा गर्दी आहे. आपला कोच नंबर 2233B. तसंच आहे नॉर्मल वाला सिमेंट्सचा. हे बघा मित्रांनो, जे मी तुम्हाला गाडी दाखवलेली आहे बघा ती इथे बोरीवली किंवा विरार असेल. मला असं का वाटतं मित्रांनो ह्याचा आवाज येतोय बघा, हे झाडाचा. इथे आवाज खूप जास्त लाऊड येतोय दुसऱ्या टप्प्यात. आता बाकीचा ब्लॉग मी ह्याच्याने शूट करीन. तर मित्रांनो मी माझ्या सेकंड फोनने आता शूट करतोय. बघा आपल्याबरोबर एक ट्रेन पॅरलर गेली पुढे, स्लो होती बोरिवली किंवा विरार, पण आपल्या ट्रेनने पण चांगले ॲक्सेलरेशन पकडली. फायनली मित्रांनो ही ट्रेन आम्हाला इथे भेटली विलेपार्ल्याला आणि आता आम्ही हिला ओव्हरटेक करतोय. तर मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या गाडीच्या अरायवलच दाखवतो. आपली जी गाडी आहे ना गोरेगाव पनवेल, मी दादा मला पनवेल गोरेगाव का बोलतो, गोरेगाव पनवेल बघितलं आल्यावर दाखवतो. माझं गोरेगाव ब्लॉग आहे ना त्याच्यामधलंच एक सीन काढून मी ह्या सीनवर टाकेल, कारण की मी माझी एडिटिंग ह्या फोनमध्ये करतोय. नाही एडिटिंग नसेल ह्या फोनमध्ये करीन, मला मी करतोय रिकॉर्ड ह्या फोनमध्ये. मित्रांनो मी फायनली या ट्रेनला ओव्हरटेक केला. ही बोरिवली स्लो होती आणि फायनली आम्ही ओव्हरटेक केला. येस. मित्रांनो जर समोरची पण सिमेंट्स असली असती आणि आपली बोंबार्डियर जर तिने आम्हाला ओव्हरटेक केलं असं दुसऱ्या ट्रेनने तरी पण मी खुश झालो होतो, कारण की सिमेंट्सनी ओव्हरटेक केला, बोंबार्डियर मागे काढली आहे. हे का होतं रे माझ्या बरोबर. आली गाडी पुढे. ही रेसिपी पुढे निघणार ही तेव्हा मालाडला असेल तेव्हा आम्ही गोरेगावला असू, कारण की आपली गाडी गोरेगावपर्यंत जाणार आहे. म्हणून आता इथे ट्रॅक चेंज होतो आपला, मतलब ट्रॅक चेंजिंग होते जरा आणि स्पीडला ऑल्सो स्लो केला जातो. 30-40 मध्ये ठेवतो. मित्रांनो गोरेगाव आम्ही आहे गोरेगावला. आपली गाडी ह्या प्लॅटफॉर्मला येणार आहे आणि मला तिकीट पडली फर्स्ट क्लासची. बघा मित्रांनो इथे क्यूटचा कुत्रा आणि आपली तिकीट आहे 105 रुपयाची. मित्रांनो आपली ट्रेन ह्या प्लॅटफॉर्मवर अराईव्ह करेल. आता चर्चगेट निघेल मग आपली ट्रेन अराईव्ह करेल. आपल्या गाडीला यायला 1 मिनिट आणि बघा इथे एक सिमेंट्स आली. आपली पण इथे येत आहे सिमेंट्स. मी आता जस्ट आहे खांदेश्वरला आणि मी आता पोचणार आहे थोड्याच वेळात पनवेलला. मित्रांनो आपली प्रगती एक्सप्रेसचा मित्रांनो तुम्हाला अरायवल दाखवतो. जरासा पनवेल रेल्वे स्टेशन दाखवतो. जो हा वाला ब्लॉग आहे त्याच्यापैकी थोडेसे सीन्स दाखवीन आणि मग त्यानंतर बाय बाय. तर मला हे आपला अजून एक शूट डेचा ब्लॉग होऊ शकतो. मला शूट डेचा नाही अजून एक लोकल डेचा ब्लॉग होऊ शकतो CSMTवरून असा वाटतोय. तर चला मित्रांनो भेटतो पनवेलला. तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांनी टोनी ब्लॉग बघितले पण नाही.
थोडे लोक नाही बघत, म्हणून मी त्यांच्यासाठी हा म्हणजे की दोन्ही मिक्स आणि प्लस बिहाइंड द सीन्स. मित्रांनो फायनली आला पनवेल. माझ्या लेफ्ट हँड साईडला आला, इथे का नाही आला बाई? अच्छा माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे, बट तो इथे नाही आहे. हे बघा मित्रांनो इथे आहे, चुकून त्या साईडला बघत होतो. हे बघा पनवेल. फायनली पोचलो पनवेलला. शिवाजी महाराज टर्मिनस नाही जाणारी. संपला पारसिक टनल. 3 मिनिटं लागले याला संपवायला, कारण की जराशी स्पीड पण कमी होती, म्हणून 3 मिनिटं लागली या एकमेव टनलला संपवायला. हे बघा भाई ग्रीनरी. मित्रांनो फायनली उतरलो CSMTला. माझी जर्नी झाली आहे डन प्रगती एक्सप्रेसची. आता इथे घरी झालं आहे. 11:48ची लोकल ट्रेन आहे, बघूया ती भेटते की नाही. बघा मित्रांनो CSMT अजूनपर्यंत आपली गाडी आलेली तर नाही आहे. तिचं जर मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल तर मला कॉमेंट करून सांगा. हे बघा इथे 1 नंबरवर कुर्ला कशी लावली आहे बाई? 1 नंबरवर कुर्ला कधीपासून यायला लागली? कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला याचा आन्सर माहिती असेल तर. मित्रांनो मी घेतलेला आहे वडापाव. आणि हे बघा किती जास्त लोकल ट्रेन लेट आहे. बघा एक हार्बर लाईनची लोकल आली वाटतं, कुर्ला आहे. मित्रांनो ही जी लोकल आहे ना ती बेलापूर CBDसाठी जाते, पण पाऊस खूप जास्त आहे ना म्हणून हिला कुर्लापर्यंत शॉर्ट टर्मिनेट केला गेला आहे. हे बघा मित्रांनो माझ्या आता वडापाव आता याला टेस्ट करूया. चला चांगला आहे, 8.5 आउट ऑफ 10. हे बघा मित्रांनो अजून एक कुर्ला लोकल अराईव्ह केली. लिटरली बाई सगळे लोकलला कुर्लाला टर्मिनेट केला जातोय. आणि जे पण पनवेलला CSMTच्या साईडला येणार आहे ना त्यांना वाशीला. हे बघा अजून रेड सिग्नलच आहे, सिग्नल क्लिअर नाही केला आहे. हे बघा मित्रांनो सिग्नल झालाय क्लिअर. डिपार्ट फ्रॉम CSMT. वाईड अँगलमध्ये मित्रांनो मी शूट करते. मित्रांनो हे बघा जे पण मी खाल्ला होता ते आता मी फेकतोय. हे बघा मित्रांनो ही आहे फर्स्ट सिमेंट CMU पण 2000 सिरीजवाली. हे बघा मित्रांनो त्या साईडला उभी आहे 1207 मुंबई CSMT हे हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस. हे बघा उभी नाही मतलब जाते हिंगोलीला. हे बघा एकदम स्लो डिपार्चर घेते. वाईड अँगलनी शूट करते मित्रांनो. हे बघा आपली हिंगोली जनशताब्दी. हे बघा मित्रांनो बाहेरचा परिसर मस्जिदचा. हे बघा मस्जिद बंदर. निघालोय मस्जिद बंदरवरून आणि समोर हिंगोली जनशताब्दी. हे बघा मित्रांनो आम्ही जनशताब्दीला केलेलं पॅरलरी ओव्हरटेक वॅब 7 लोकोमोटिव्ह. बघा मित्रांनो आता आम्ही या ब्रिजवरून जात आहे आणि हा ब्रिज 100 वर्षापेक्षा जास्त पुराणा आहे. डिपार्ट फ्रॉम सँडास रोड. आणि समोर अजून एक CSMT लोकल. ही लोकल 1000 सिरीजची आहे.
विंडो. भाई इथे पण पाणी भरलं आहे यार. हे बघा मित्रांनो, इथे पण पाणी भरलेलं आहे. आता येणार आहे डॉकयार्ड रोड. तर मित्रांनो फिरायचा टाईम झालेला आहे 12:22. तर मित्रांनो आता जस्ट आम्हाला सांगा 30 मिनटं. आता जस्ट आम्हाला सांताक्रूजला असायला पाहिजे ह्या ट्रेनला, पण आम्ही कुठे रेल. तर मित्रांनो आता जस्ट फिरायला आलेला आहे डॉकयार्ड रोड. त्यानंतर मी तुम्हाला ट्रेन दाखवतो वडाला रोड. वडाला रोड आलेला आहे. वडाला रोड. भाई आज वडाला रोड पण खाली आहे. तर मित्रांनो आता ह्याच्यानंतर तुम्हाला भेटतं ते सुद्धा खार रोडला. हे बघा मित्रांनो पोचलोय खार रोडला. किती जास्त चिखल झालंय बघा खार रोडला पण. आपली गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 1A फर्स्ट ए. 12:21चा टायमिंग होता. थांबा टाईम काय आहे 12:43. 22 मिनटं उशिरा. 22 मिनटं उशिरा हलवा नाही. मित्रांनो आता मी तिथे जातो हे घ्यायला आपलं काय ते बोलतात सॉफ्टी घ्यायला. तर मित्रांनो सॉफ्टीचं दुकानाच्या इथे काहीतरी काम चालू आहे म्हणून मी सॉफ्टी नाही घेतली. बाय द वे या ब्लॉगला करूया इथेच एंड. थँक्स फॉर वॉचिंग.